राम कृष्ण हरे हरे हरे
Hare
कांदा मुळा भाजी सिद्धेश्वर महाराज गोरखपूर बोला तिथं विको द्या. ओके बोला. कांदा मुळा भाजी 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 कांदा मुळा
विषय
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठनाडा विहीर दोरी, मोठनाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावताने केला मळा, सावताने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलाम्बुदभं जघननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करायचा. संत शिरोमणी, संत श्रेष्ठ, सर्व संतांचं हृदयस्थान, सर्व संतांचे महामेरू, सर्व संतांचं जीवन, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, वारकरी संप्रदायाचं प्रेरणास्थान, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रदाते, वारकरी संप्रदायाला कोणत्या दिशेनं न्यायचं आहे आणि वारकरी संप्रदाय कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये रूढ करायचं आहे याचं मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक श्री संत सावता महाराज आहेत. विठ्ठल आज श्री संत सावता महाराजांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि बीडवासियांच्या सदिच्छा, बीडवासियांची अस्मिता, बीडवासियांची आस्था, बीडवासियांचं प्रेम, बीडवासियांची श्रद्धा, बीडवासियांची इच्छा, कामना, आकांक्षा, अपेक्षा, सर्व ठिकाणी सावता महाराजांची मंदिर आहेत, परंतु बीड शहरामध्ये मंदिर नाही. ही खंत बीड मधल्या सर्व समाजाच्या हृदयामध्ये एक प्रकारची वेदना देत होती आणि ती वेदना पूर्णपणे आज शांत झालेली आहे. बोलू नका, कुणी बोलण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या बोलण्यामुळं दुसऱ्याला ऐकायला येत नाही, कारण झोपलेली माणसं फार चांगली आहेत, कारण ती एकटे झोपत येतात. पण बोलणारी माणसं स्वतः कीर्तन ऐकत नाहीत आणि दुसऱ्याला ऐकू देत नाही. म्हणून त्याच्याकरता फक्त बोलण्याचा प्रयत्न करू नका, एवढी माझी विनंती आहे. आणि त्यातली त्यात खऱ्या अर्थानं पाहिलं तर या कार्यक्रमाला शोभा आणलेली असेल तर आमच्या माता भगिनीने शोभा आणि ती शोभा कशामुळं आणलेली आहे, कारण आता त्यांना 50% आरक्षण मिळालेलं आहे, त्याच्यामुळं त्यांचा अधिकार जास्त आहे आणि पुरुषापेक्षा महिला मंडळीची या ठिकाणी उपस्थिती जास्त आहे. आणि महिला मंडळीचं अंतकरण हे श्रद्धावान असल्यामुळं आता तुम्हाला इथं जेवढे पुरुष आलेले दिसते ते त्यांच्या मनाने नाही आले, ह्यांच्या मनाने आलेले. ह्यांनी सांगितलं की घरी बसायचं नाही, चला, म्हणून त्यांची आज्ञा म्हणून त्याच्याकरता हे आलेले नाही, हे येऊ शकत नाहीत असे. म्हणून खरं म्हणजे वास्तविक पाहिलं तर आमच्या माता भगिनीचं योगदान जास्त आहे. आणि त्यातली त्यात मला आनंद कोणता झाला, कारण एकच रंगाची साडी नेसून आल्या, एकच रंगाची साडी नेसून आल्यामुळं आत्ताशिक समाजाला एक रंग बसलाय आणि ते बी पुन्हा हिरवा रंग आहे महाराज. हिरवा रंग म्हणजे माझ्या सावता महाराजाचा मळा म्हणजे हिरवा रंग आहे. सावता महाराजाच्या मळ्याचं प्रतीक आहे ते, कारण बागायती जमीन आहे. हिरवा म्हणजे बागायती आहे, आणि काळी म्हणजे कोरडवाहू आहे. म्हणून बागायती जमीन त्यांनी जशाला तशी सावता महाराजाचा मळा अंगावरती त्यांनी धारण केलेला आहे. त्याच्यामुळं माझ्या माता भगिनींचे उपकार मानावेत तेवढे थोडेत. म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद झाला ते आजच्या मिरवणुकीमध्ये सगळ्या एका
रंगाच्या साड्या परिधान करून आल्यामुळे आणि त्यांच्यामुळे शोभा वाढली आणि देहभान विवर्जित होऊन त्यांनी फुगड्या खेळणं काय, नाचणं काय, हे आनंदाचं त्यांच्या माध्यमातून जे प्रतीक झालेलं आहे ते आता आपल्याला हे असंच टिकून ठेवायचं आहे. म्हणून मी माझ्या माता भगिनीला प्रार्थना करणार आहे की सावता महाराजांची वर्षानुवर्ष सेवा आणि सावता महाराजांच्या भक्तीचा मळा फुलवत राहायचं काम तुमचं आहे. कारण तुमच्या हातात कारण दोन गोष्टी आहेत. एक तर मालक बी तुमच्या हातात आहे आणि दुसरी गोष्ट मुलं बी तुमच्या हातात आहेत. कारण जिच्या हातात पाळण्याची दोरी ऐकणे म्हणतात ती राष्ट्रा ते उद्धरी. म्हणून पाळण्याची दोरी तुमच्या हातात असल्यामुळं लेकराला नाताला लहानपणापासून शिकवायचं काम तुमचं आहे. कारण पहिली मास्तरीन कोण असेल तर घरातली स्त्री आहे. पहिली मास्तरीन. आणि जरी तिचे मालक असले तरी ते विद्यार्थी येतात तिचे. त्याच्यामुळं त्या सांगत्याल त्या पर्वकाळ आहे. म्हणून मला हे वर्म सापडलं म्हणून मी माझ्या माता भगिनीला प्रार्थना करतो की तुम्ही फक्त कुचराई करू नका. बाकी हे कुठेही गेले तरी ते फिरून येतेच, दुसरीकडे जात नाहीत कुठं, असं मला अंदाज माहिती आहे. म्हणून आपल्याकडे व्यवहारात म्हणे दादाचं वजन भाभीला माहिती असतं असे त्याचं. असो सावता महाराजाच्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठेची शोभा आणण्याकरता या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्णजी महाराज रणदिवे बापू ही या ठिकाणी आलेले आहेत. कारण त्यांचं कीर्तन पुन्हा 23 तारखेला आहे, पण आजच त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. त्याचं कारण आहे की त्यांना यायचं तर सावता महाराजामुळं होतच होतं, पण दुसरी गोष्ट महादेव आहे म्हणले. महादेवाचा तिसरा डोळा जर उघडला तर काय व्हायचं. म्हणून महादेवाच्या कीर्तनाला रामकृष्ण आले आणि रामकृष्ण हे महादेवाचं आराध्य दैवत आहे माणस. म्हणून जे शंभूने धरिले मानसी, म्हणून महादेवाचं आराध्य दैवत आहे रामकृष्ण. आणि रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र असल्यामुळं कारण ते पाटोदेवनी इथं आले वेळात वेळ काढून. आमचे महाराजही या ठिकाणी किसापुरीवरून परभणीवरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते कलशारोहण झालेलं आहे आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सावता महाराजांची झालेली आहे. आता एकच ध्यानात ठेवायचं, प्राण प्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ, प्रतिष्ठा शब्दाचा अर्थ स्थास तिष्ठती संस्कृत शब्द आहे आणि हृदयामध्ये आता मूर्तीच्या हृदयामध्ये प्राण निर्माण झाला. बरं का, आतापर्यंत मूर्ती ठेवलेली होती ती मूर्ती प्रेतरूप होती, पण आता त्याच्यात प्राणाचा संचार झाला आणि आता इथून पुढे प्राणाचा संचार झाल्यामुळं आता त्याचं पावित्र्य राखणं आपलं कर्तव्य आहे. आणि यथा देहे तथा देवे असं शास्त्र आहे. देहामध्ये जे असतं ते देवामध्ये असतं. म्हणून सकाळी उठल्याच्या नंतर अगोदर आपल्याला स्नान करावं लागतं, प्रातर्विधी करावं लागतो, नैवेद्य म्हणजे जेवण करावं लागतं, झोपावं लागतं. आता या ठिकाणी असलेल्या पुजाऱ्याची जिम्मेदारी आहे, कारण रोज स्नान घालणं, 2 वेळेस नैवेद्य दाखवणं, झोपवणं आणि सावता महाराजाला उठवणं. कारण त्यांच्यामध्ये प्राणाचा संचार झालेला आहे. जोपर्यंत शरीरात प्राण असतो तोपर्यंत शरीर सजीव असतं. प्राण गेला की त्याला प्रेतरूप येतं, प्रेतत्व येत असतं. म्हणून आता दगड नाही, आता काही बुद्धिमान आणि बुद्धीचे फवारे उडवणाऱ्या माणसाला दगड आणि देवातलं अंतरच कळत नाही. देवातलं दगडातलं अंतर कळत नाही, असे काही दगड असते. आणि बहुतेक दगडालाच कळत नाही की
ह्याच्यात देव आहे का काय आहे म्हणून आता ते दगड नाही, आता ती सावता महाराजाचं प्रतीक आहे, प्रतीक. आणि त्या प्रतीक कशाला म्हणायचं तर जर समजा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक घर मालक मुलीसाठी नवरदेव शोधण्याकरता निघाले. नवरदेवाला त्यांनी पाहिल्यानंतर घरी आल्याच्या नंतर मुलीची आई पटकन समोर आली आणि तिने सांगितलं की कस काय मुलीचा आपल्या छकुलीचा नवरा कस काय. ते म्हणले तुला पाहायचाय का. म्हणले हो पाहायचाय ना. कुठे. ती सुटकेस इकडं आण. सुटकेस इकडं आण म्हणल्याबरोबर ती म्हणली आता बाई म्हणली सुटकेस मध्ये आणलाय का काय आपल्या छकुलीचा नवरा. ते म्हणले अगं तू आण तर खरं. तिने उचलून आणले. तिला वाटलं गज भरलेला असेल मध्ये असं. उघडली तर काहीच नाही त्याच्यात. मग सांगितलं त्या वरच्या कप्प्यात हात घाल. मग तिने हात घातला तर त्याच्यात एक असा फोटो दिसला. त्यांनी सांगितलं हा छकुलीचा नवरा आहे. ती म्हणली तुम्हाला काय दवाखान्यातल्या गोळ्या चालू आहेत का काय वेड्यासारखं करता. ही 4 बोटाचा एवढा फोटो ना आपली छकुली 5 फूट 7 इंचाची आणि तिचं ह्याचं कसं काय लग्न लागलं. त्यांनी सांगितलं तसं नाही. तो हा आहे आणि हा तो आहे. त्याचं प्रतीक हे आहे. म्हणजे तो हा नाही पण तो हाच आहे. ह्याच्यासारखा दिसतो आहे. आणि हा फोटो म्हणजे त्याचं प्रतीक आहे. त्याचं प्रतीक दुसरं कुठं नाही. तसं सावता महाराज वैकुंठात जरी असले तरी सावता महाराजाचं प्रतीक बीड मध्ये आहे. कारण ते हे सावता महाराज आहे आणि हे सावता महाराज ते आहेत. आता बॅटरी टाकल्यानंतर चार्जिंग केल्यानंतर आता मोबाईल सुरू झाला. आता मोबाईल तुम्हाला आंब्याच्या कोई एवढा जरी दिसत असला तरी त्याच्या फ्रिक्वेन्सी टावरवर आदळतात आणि टावरवरून उपग्रहावरती जातात आणि उपग्रहावरती पुन्हा तिकडच्या टावरवर आदळतात आणि त्या तिकडच्या मोबाईलचं कनेक्शन लागलं जातं. आता वैकुंठातल्या सावता महाराजाचं कनेक्शन आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी इथं आलेल्या आहेत महाराज बीड शहरामध्ये. आणि इथला मोबाईल तिथं लागतो आहे इंटरनेटच्या माध्यमातून उपग्रहाच्या माध्यमातून. म्हणून त्याच्याकरता ज्याला कळत नाही तो म्हणतो आंब्याची कोई आहे त्याला मोबाईल कळत नाही. पण जे त्याच्यातले तज्ञ त्यांना माहिती ह्या मोबाईल मध्ये काय आहे. पूर्ण विश्व भरलेलं आहे. तसं पूर्ण वारकरी संप्रदाय आणि विश्व सावता महाराजाच्या मूर्तीमध्ये बसलेलं आहे. एवढा विभू आणि व्यापक सावता महाराजांचं जीवन आहे. म्हणून सावता महाराजाचं प्रतीक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आता बीडवासियानं रोज दर्शन घ्यायला येणं, या ठिकाणच्या जागेचा विकास करणं आणि त्याच पद्धतीनं समाजाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून छोटे मोठे या ठिकाणी विवाह करणं, या सगळ्या गोष्टीच्या संपन्नतेसाठी हे कार्य फार मोठं झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर कष्टाचा रुपा देऊन या मंडळीनं सावता महाराजाचं मंदिर बांधलेलं आहे महाराज. म्हणून कष्टाचा रुपये आहे. म्हणून देणगी देणाराचे पहिले मी कौतुक करतो. कारण देणगी देणाराचं पहिलं कौतुक आहे. तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट जाता जाता सांगून जातो तुम्हाला. पुन्हा आमचे आदरणीय रविकांतजी महाराज सावता महाराजांचे वंशज या ठिकाणी आलेले आहेत महाराज. माझ्याकडून बोलायचं राहून गेलं. एवढा रवी म्हणजे सूर्य जवळ असून सुद्धा मी अंधारात असल्यामुळं मला मेळ नाही लागला. प्रत्यक्ष सावता महाराजच तिथून आरणून इथं आलेले आहेत. म्हणून ही एक आनंदाची बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळे मंडळी या ठिकाणी कीर्तनाला आलेले आहेत. आता बिचारे काही आले आणि निघून गेले. ज्यांना खूप घाई होती ते निघून जातेच बिचारे.
घाई असलेली माणसं नाहीत थांबत महाराज. हो, घाई असते त्यांच्या पाठीमागं. आणि बीडवासियांना सवय नाही, कीर्तन ऐकण्याची सवय नाही, अशा गोष्टीची सवय नाही. हो, आपण जीवनामध्ये आपला वेळ, आपला पैसा, आपलं अन्नदान हे वारकरी संप्रदायासाठी, साधू संतांसाठी द्यावं महाराज. एकच चिंतनीय गोष्ट सांगतो तुम्हाला, चिंतनीय. हो, एखाद्याच्या घरी जर तुम्ही गेला तर घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या बाईच्या हो बद्दल तुमच्या मनामध्ये आणि त्या बाईची तुमच्या मनाबद्दल आदराची भावना निर्माण करायची असेल तर एकच काम करायचं, तिच्या लेकराच्या हातात 5 रुपये द्यायचे. कळलं का माझी भाषा? तिच्या लेकराच्या हातात 5 रुपये दिले की ती चहा पाजल्याशिवाय जाऊ देत नाही. आणि तिच्या अंतःकरणामध्ये पाजर फुटतो आणि टचकन डोळ्यात पाणी येतं की बाई, माझे कुणीच नातेवाईक नसताना माझ्या लेकराला एवढा आदर दिला आणि 5 रुपये माझ्या हातात दिले. म्हणजे त्याला आदर वाटतो, त्या आई साहेबाला आदर वाटतो, तिच्या लेकराचा आदर केला की तसं साधू संतांचा आदर केला की भगवंताला आदर वाटतो महाराज. म्हणून सावता महाराजाचं दर्शन घेतलं की तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचलात. भगवंताकडे वेगळं जाण्याची गरज नाही. आणि तुम्ही केलेला पैसा, आता याच्या पुढे जाऊन सांगतो, एका गावामध्ये एक पाटील होते आणि त्यांच्याकडे 500 झाडं आंब्याचे होते. आणि योग असा की ते आंबे उतरल्यानंतर वारकरी पंढरपूरला चालला होता, त्या वारकऱ्याच्या बरोबर 5 आंबे दिले आणि सांगितले एवढे पांडुरंगाला वाहा म्हणले. ठीक आहे, कारण आपल्याकडं लोणचं केलं तरी देवाला वाहिल्याशिवाय खात नव्हते लोक महाराज. नाही, पूर्वीच्या काळातले, आता काही नाही. आता लोणचं कोणचंही असू द्या, नसलं तरी चालतं. हो, आता घरी केलेलंच लोणचं पाहिजे असं काही नाही. हो, 5-6 वर्षाचं वास येणारं जरी लोणचं असलं तरी चालतं आता. म्हणून आपल्याकडे पद्धत होती. म्हणून 5 आंबे पाटलांना दिले. वारकऱ्यानं तिथं गेल्याच्या नंतर, पांडुरंगाच्या दर्शनाला लागल्यानंतर, बारीला लागल्यानंतर त्यांनी काय केलं की 2 आंबे खाऊन टाकले, कारण भूक लागली. आणि तो मॉडर्न वारकरी नव्हता, कारण मॉडर्न रिमिक्स असलेले वारकरी वेगळे असतात. कारण रिमिक्स असलेले वारकरी हॉटेलमध्ये जातात, काही बी खातात, कुठे बी खातात, कुणाचं बी खातात, किती बी खातात. ह्याला मॉडर्न वारकरी म्हणतात. आणि तो मॉडर्न नसल्यामुळे, हो, जास्त सुशिक्षित नसल्यामुळं त्यांनी हॉटेलला जायच्या ऐवजी आंबे होते 5, त्याच्यातले 2 खाल्ले आणि 3 आंबे पांडुरंगाच्या पायावर ठेवले. घरी आल्यानंतर साखरपुटाने पाटलाकडे दिले आणि सांगितलं, हे तुम्हाला पांडुरंगाचा प्रसाद आहे. पण पाटील साहेब, तुम्ही दिलेले 5 आंबे होते, त्याच्यातले 2 मी खाल्ले आणि 3 देवाला वाहिले बर का. पाटील साहेब म्हणले, काही हरकत नाही, मला तर असं वाटलं तुम्ही 4 खाताना 1च देवाला देता. कशावरून म्हणले, तुम्ही असं कशावरून ठरले? नाही म्हणले, दिल्लीहून आलेल्या योजना काय सगळ्यात सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नसतात. 80-90% बाकीच्याकडेच जातात. म्हणून वारकऱ्यानं खाल्लं असं म्हणले, मला वाटलं 4 आंबे, पण तुम्ही तर 3 आंबे देवाला दिले आणि 2 तुम्ही खाल्ले, काय हरकत नाही. आणि पाटील साहेब झोपले. झोपल्यावर स्वप्न पडलं आणि स्वप्नात पांडुरंग परमात्मा आले आणि सांगितलं, पाटील साहेब, तुमचे मला 2 आंबे मिळाले. पाटलाला पांडुरंगाने येऊन सांगितलं, माझे तुमचे 2 आंबे मिळाले. पाटील उठल्यानंतर म्हणले, माळकरी हो, एवढ्याल्या मण्याच्या माळा आहेत गळ्यात तुळशीच्या आणि देवाला 3 वाहिल्या म्हणतो आणि देव तर सांगते 2च पोहोचले. 1 आंब्याचं काय झालं? म्हणून पाटील उठले आणि वारकऱ्याजवळ गेले आणि सांगितलं, वारकरी व तुम्ही 3 देवाला वाहिले आणि 2 तुम्ही खाल्ले ना? म्हणले हो. मग म्हणले, पांडुरंगाने मला येऊन सांगितलं की तुमचे 2 आंबे मिळाले, तुम्ही तर 3 वाहिले म्हणतात आणि 2 कसे काय मिळाले? 1 आंब्याचं काय केलं? नाही वा म्हणले, मी तसं काही नाही, पण 2 मी खाल्ले आणि 3 देवाला वाहिले. म्हणले, देव खोटा बोलल का? म्हणले नाही. मग 1 आंब्याचा तपास लावा.
त्यांनी सांगितलं, पाटील साहेब तकलीफ देऊ नका, तुम्हाला मी 500 रुपये देतो, पण मला तकलीफ देऊ नका. सांगितलं 500चं काय करायचं, माझ्याकडं 600 झाडं येतात आंब्याची, त्याच्यातले 2 झाडं फुकट घेऊन जा, पण तुम्ही खोटं का बोललात याचं मला आंब्याचं महत्व नाही, तुम्ही खोटं बोललात एका आंब्यासाठी. म्हणले नाही हो पाटील साहेब, नाही तर सिद्ध करून दाखवा. महाराज पांडुरंगाच्या दरबारामध्ये तो वारकरी बसला आणि रडायला लागला, देवा अशी लावालावी का केली, अरे तुझ्याकडे 3 वाहिले ना मी आंबे. धरून बसल्यानंतर रात्रीच्या 2 वाजता पाटलाला दुसऱ्या दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नात येऊन पांडुरंगानं सांगितलं, पाटील साहेब तुमचा गैरसमज झाला. काय गैरसमज झाला? म्हणले 3 आंबे माझ्या वारकऱ्यानं माझ्या पायावर ठेवले, पण ते मला मिळाले नाहीत, ते बडव्याच्या घरात गेले. कुणाच्या घरात गेले? भडव्याच्या नाही, बडव्याच्या घरात गेले. आणि मग 2 आंबे जे मिळाले म्हणलो, ती माझ्या वारकऱ्यानं जेवढे खाल्ले तेवढेच मला मिळाले, कारण भक्तानं खाल्लं की देवाला मिळालं. शांती केला पावे सेवा, शांती केला पावे सेवा, शांती केला पावे सेवा, शांती केला. आणि त्यांची केल्या पावे सेवा. संताची सेवा केली की देवाला पावत असते. लेकरांनी खाल्लं की आईचं पोट भरत असतं. आईला स्वतंत्र पोट भरण्याची गरज नाही, म्हणून सावता महाराजाची सेवा झाली. आणि जाता जाता सांगतो, लेकरांनी जेवढं खाल्लं तेवढं आईला मिळालं म्हणजे देवाला मिळालं. तसं या ठिकाणी तुम्ही पैसा खर्च केला, एवढाच देवाला गेला. तुम्ही तुमच्या बंगल्याला केलेला कुठे गेला मला माहित नाही. तुम्ही अन्य ठिकाणी पैसा खर्च केला असेल तर तो कुठे गेला त्याची त्याला माहिती. मी तेवढा तपास करायला आलो नाही. पण या मंदिरासाठी तुम्ही 1 रुपया जरी दिलेला असला तरी देवाकडे त्याची नोंद आहे, कारण त्याची नोंद त्याच्याकडे आहे. आणि त्याच्याकडे आपल्या दानाची, आपल्या दातृत्वाची नोंद व्हावी महाराज, दुसऱ्या ठिकाणी नोंद होऊ नये. म्हणून त्याच्याकरता तुम्ही बीडवासियानं खूप मोठं योगदान दिलं. आणि योगदान देऊन मंदिर बांधलं. आणि अजूनही आपल्याला पुढेही बहुतेक करणे आहे, अजूनही खूप मोठं करायचं आहे. इतक्यावरतीच थांबायचं नाहीये. म्हणून या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांनी देणग्या दिल्या आणि त्या देणग्या सत्कार्याला गेल्या, सत्कारणी गेल्या, असं गृहीत धरून महाराज त्या परमेश्वरापर्यंत पोहोचल्या गेल्या. सचिवाकडे दिलेला अर्ज कलेक्टरकडे जात असतो महाराज, तसं संताकडे दिलेलं दान हे देवाकडे जात असतं. म्हणून त्याच्याकरता आणि हे योगदान आपल्या जीवनातला वेळ खर्च करून समाजाकडून हे दान घेऊन निस्पृह अवस्थेमध्ये स्वतःचे रुपये त्याच्यामध्ये टाकून हा खर्च ज्यांनी केलेला आहे आणि या मंदिरासाठी आपलं त्यांनी जीवन समर्पित केलं आणि योगदान दिलं, अशी मंडळी या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराजाच्या मंदिर आणि ट्रस्ट आणि या ट्रस्ट मंडळीनं सेवा केलेली त्याच्यामध्ये अग्रगण्य आहेत श्री नामदेवरावजी दुधाळ साहेब, त्यानंतर लक्ष्मणरावजी गुंजाळ सर, त्यानंतर मोहनरावजी गोरे साहेब, त्यानंतर नितीनजी साखरे, त्यानंतर बाबूरावजी दुधाळ, त्यानंतर पी आर दुधाळ, त्यानंतर गोरख यादव,
त्यानंतर श्यामजी घाटगे, त्यानंतर बाबासाहेब शिंदे आणि त्यानंतर राजेंद्र शेखर या मंडळीनं अहोरात्र झटून लोकांकडून पैसे आणून हे मंदिर बांधण्याचं काम केलेलं आहे. आता इथून पुढेही त्यांनी कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचाही अपहार न करता जाता जाता एक गोष्ट सांगतो महाराज, देवाचं, भावाचं आणि गावाचं खाणाराचं नीट होत नाही राजा. हे लक्षात ठेवायचं, देवाचं, भावाचं आणि गावाचं खाणाराचं नीट होत नाही म्हणून कधी भावाची चोरी करायची नाही. आणि भावासंग वाकड्या नजरेनं वाकडं वागायचं नाही. तो जरी वाकडा वागत असेल तर आपण नीट वागायचं महाराज, तुम्हाला कमी पडणार नाही. म्हणून एक गोष्ट सांगतो, वेगळं निघत असताना भावाला काही मागू नका आणि तुमच्याकडे असलेलं त्याला सोडून खाऊ नका महाराज. एवढीच माझी विनंती आहे. कारण भावाभावामध्ये एकत्रितपण राहावं. आणि मी हे कशासाठी बोलतो महाराज, एवढ्या गोष्टीसाठी बोलतो की माळी तिथं 2 फळी. कारण माळ्याचा स्वभाव असा आहे की एकत्रित न राहणे हा शाप माळी रक्ताला. ते एकत्रित राहत नाही. सख्खे भाऊ एकमेकाकडं नाही, एकमेकाकडं भाजी जाणं नाही, एकमेकाकडं आजी जाणं नाही, एकमेकाकडं राजी जाणं नाही. आपल्या बीडवासियांच्या इतिहासातली पहिली गोष्ट इतके माळी एकत्रित आलेली. म्हणून त्याच्याकरता हा इतिहास तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे. म्हणून सावता महाराजांच्यामुळे का होईना परंतु तुम्ही एकत्रित आलात आणि एकत्रितीची शक्ती फार मोठी आहे एवढं मी सांगतो. आणि याच्यासाठी नुसत्या माळी समाजानंच योगदान दिलं नाही तर बाकीच्या समाजानं सुद्धा योगदान दिलेलं आहे. माळी समाजाचं इथलं वागणं पाहून बाकी मारवाडी समाजानं, बाकीच्या समाजानं ही योगदान दिलेलं आहे. नुसते सावता महाराज एकट्या माळी समाजाचे नाहीत आणि माळी समाजानं असं समजून घ्यायचं नाही की आमचे सावता महाराज आहेत. नाही 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 नाही, तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार आहेत. पहिले कीर्तनकार. कीर्तन कसं करावं लागतं हे सावता महाराजांना शिकवलं महाराज. आणि पहिले अजून समाजाला माहित नाही, पहिले कीर्तनकार आहेत. नारदाच्या नंतर पहिलं कीर्तन सावता महाराजांनी केलेलं आहे. कारण सावता महाराज हे सगळ्यातले वडील वारकरी संप्रदायातले संत आहेत, ज्येष्ठ संत आहेत. म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून सावता महाराज आहेत. महाराज कुटुंब प्रमुख म्हणून पहिले कविकर्ते आहेत. अभंग जर कुणी लिहिला असेल, पहिला अभंग कुणी लिहिला असेल मराठीमध्ये तर पहिला सावता महाराजांना लिहिलेला. सावता महाराजांना पहिला अभंग लिहिला, सावता महाराजांना पहिलं कीर्तन केलं. आणि पुंडलिक रायानं जसा वैकुंठातून देव आणला तसा माझ्या सावता महाराजानं कीर्तनामध्ये आणून देव नाचवायचं काम केलं महाराज. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा वैकुंठीचा
भागवता कळे काळाच्या माथा सोटे मारो वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी आणि विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. म्हणून वैकुंठातला देव पुंडलिकरायाच्या नंतर दुसऱ्या क्रमांकामध्ये पुंडलिकरायानं तरी देव आणून नुसता उभा केला, पण सावता महाराजांना देव कीर्तनात नाचवलं. म्हणून महाराष्ट्रातले पहिले कीर्तनकार आहेत. कीर्तनकाराची परंपराच सावता महाराजांनं महाराष्ट्राला दिलेली आहे. आणि सावता महाराजाच्या मळ्यातले म्हणण्यापेक्षा शाळेतले 2 विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि एक विद्यार्थी आहेत नामदेव महाराज. हे 2 विद्यार्थी आहेत. सावता महाराजाच्या मळ्यात हे 2 विद्यार्थ्याला शिकवण्याकरता धडा घेण्याकरता प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा घेऊन गेले महाराज. म्हणून सावता महाराजाच्या मळ्यामध्ये पांडुरंग ज्ञानोबा रायला आणि नामदेव रायला घेऊन आले, म्हणजे याचा अर्थ हुरडा पार्टी नव्हती महाराज. तर तिथं काय होतं, महाराष्ट्राला काय द्यायचंय आणि कोणता कायदा पाहिजे, कसला आचार पाहिजे, कसला विचार पाहिजे, काय देणगी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून द्यायची आहे, हे सावता महाराजाच्या मळ्यामध्ये सावता महाराजाच्या अध्यक्षतेखाली आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला. आणि ते सावता महाराजांनी नामदेव रायला आणि ज्ञानोबा रायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं वारकरी संप्रदाय उभा झाला महाराज. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, पडद्याच्या आडचे पाठीमागचे सूत्रधार सावता महाराज आहे. कारण बाहुल्या नाचत असतात, पण त्या बाहुल्या नाचतात हे बाकीच्याला दिसतं, पण नाचवणारा वेगळा असतो. आपल्याला सिनेमामध्ये नटनट्या पात्र रंगवताना दिसतात, पण त्याचा पटकथा संवाद लिहिणारा आणि त्याची वेशभूषा करणारा वेगळा असतो. तसं वारकरी संप्रदायाची वेशभूषा आणि वारकरी संप्रदायाचा पटकथा संवाद कुणी लिहिला असेल तर सावता महाराजांना लिहिलेला आहे. आणि मी हे जे बोलतो ते अभ्यासपूर्ण बोलतो, एकही शब्द इकाडी तिकडं नाही. आणि सावता महाराजाचे वंशज या ठिकाणी बसलेले आहेत, ते या ठिकाणी परीक्षक आहेत. माझा एकही शब्द व्यर्थ नाही, एकही शब्द अभ्यासपूर्ण स्थितीमध्ये मी हे वाक्य तुमच्या समोर मांडतो. म्हणून वारकरी संप्रदायाचे महामेरू सावता महाराज आहेत आणि त्यांनी जो विचार आचार दिला त्याच पद्धतीनं आज वारकरी संप्रदाय चालतो आहे. ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला हे 100% खरं आहे. पण त्या मंदिराचा पाया माऊलीनं रचला, पण त्या मंदिराचं एलिव्हेशन, त्या मंदिराचं खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्याला सूत्रसंचलन म्हणतात, इंजिनियरच्या पाठीमाग इंजिनियरनं आपल्याला ही वास्तू झालेली दिसते, पण वास्तूच्या पाठीमाग आर्किटेक्चर असतं. ते आर्किटेक्चर सावता महाराजांना केलेलं आहे. आणि म्हणून आर्किटेक्चर ज्ञानोबाराय, आपलं मंदिर बांधणारे ज्ञानोबाराय आहेत, पण आर्किटेक्चर करणारे, एलिव्हेशन करणारे, फोटो काढणारे, असा बंगला दिसावा ही अवस्था आणि व्यवस्था करणारे सावता महाराज आहेत. म्हणून त्यांना संत शिरोमणी ही पदवी आहे. विठ्ठल विठ्ठल आणि आता सावता महाराजाचं कर्तृत्व सांगतो मी तुम्हाला. खूप मोठा विषय, एका कीर्तनानं हा विषय संपणारा नाहीये, खूप मोठा विषय. तर तुम्हाला प्रतिपादन करतो महाराज सावता महाराजांचं कर्तृत्व म्हणजे काय आहे. तर आजच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल
कर्तृत्वाचा विषय सांगायचा ठरला तर तुम्हाला कांदा सगळ्याला माहिती आहे. हं? कांदा माहित नाही असा अकलेचा कांदाच नाही महाराज. कांदा सगळ्याला माहिती आहे का नाही? आणि कांदा हो बाकीच्या लोकांना माहिती असू नाही तर नसू, पण शासनाला लय माहिती आहे. कारण कांद्यामुळे शासन पडतं. म्हणून शासनानं कांद्याला इतकं शासन भेटतं की त्या शासनानं जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये कांद्याचं नाव टाकलं. कारण सगळे आकलीचे कांदेच तिथे म्हणून त्याच्याकरता हो कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. ज्वारी बाजरी ही जीवनावश्यक वस्तू आहे. गहू जीवनावश्यक वस्तू आहे. पण ती वस्तू त्यांनी जीवनावश्यक म्हणून टाकली नाही, पण कांदा टाकला. हो आणि कांदा का टाकला तर कांद्याचे मराठवाड्यात आपल्या बीड जिल्ह्यात नाही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा एवढा पिकला जातो की कांद्याच्या बाजारपेठेमुळे शासन पडतं महाराज. शासन हो एवढा कांद्याची ताकद आहे. आणि तो कांदा कसा आहे तुम्हाला जर बोलायचं ठरलं तर कांदा नावाची गोष्ट अशी आहे की त्याला आपल्याकडे व्यवहारामध्ये सडका कांदा म्हणते. काय म्हणते? सडका कांदा किंवा नासका कांदा असं म्हटलं जातं बघा. आणि कांदा नावाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला झेपत असलं तर घ्या. कांदा नावाची गोष्ट अशी की ती नासवी ती पण दुसऱ्याला नाही, भावकीलाच नासवी. हो. म्हणून नासलेला कांदा आडीतून बाजूला काढून टाकावा लागतो असं हो फेरावा लागतो कांदा. हो आणि ती नासू नयेत म्हणून शासन चाळी देते महाराज. शासनाकडे फार योजना भारी भारी आहेत महाराज. आता जरा बोलू का थोडं? शासनाकडे एवढ्या योजना येतात. हो जगण्याची योजना नीट नाही पण हागण्याची योजना चांगली. कारण संडास घर देत म्हणल्यावर शासनाकडे योजना चांगली नाही. असो बोलू नका जरा थोडस शांतता राखा. कीर्तन चालू आहे. कीर्तनाची मर्यादा राखा. विठ्ठल कांदा नावाची गोष्ट अशी आहे की ती आपल्या जातभाईला नासवायचं काम करते. म्हणून त्याला नासका कांदा सडका कांदा असं म्हटलं जातं. आणि कांदा एवढा दुर्गंधीनं युक्त आहे महाराज, एवढा दुर्गंधीनं की कांदा खाल्लेल्या माणसाच्या जवळ जर गेलं तर हो मोगरा नावाच्या उदबत्तीच्या वासा इतका सुंदर वास तोंडाचा त्याच्या. हो इतका कांदा सतेज आहे महाराज. हो म्हणून तो कांदा दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा आणि सगळ्या जगानं टाकून दिलेला कांदा आमच्या सावता महाराजांना उच्चार. तुम्हाला गोष्ट कशा करता सांगायची? जगानं जी गोष्ट टाकून दिली संत त्याला मोठेपण देतात. हो जगानं ज्याला टाकलं संतांनी त्याला आधार दिला. म्हणून जगाच्या पाठीवर कांद्याची किंमत कुणीच नाही केली. वेदामध्ये उपनिषदामध्ये शास्त्रामध्ये हो धर्मशास्त्रामध्ये कांदा निषिद्ध सांगितलेला आहे. साधू संतांनी सुद्धा कांदा निषिद्ध सांगितलेला आहे. लसूण निषिद्ध सांगितलेला आहे. कारण 21 दिवस त्या कांद्याचे पूर्ण शरीरामध्ये संस्कार राहतात महाराज. लसणाचे आणि कांद्याचे संस्कार शरीरामध्ये राहतात. म्हणून कांदा बुद्धी बदलवतो, कांदा विकार निर्माण करतो, कांदा कामशास्त्र निर्माण करतो आणि पापी वासना करण्याचं काम कांदा करतो. एवढा कांदा दुर्गंधीनं युक्त असलेला टाकून दिलेला आणि समाजानं त्याला जरी मान्यता दिली नसली तर आमच्या संत श्री चोक आपलं सावता महाराजानं त्या कांद्याला एवढा मोठेपण दिलं की तो कांदा पांडुरंगाच्या लाईनीला नेऊन बसवला महाराज. बोला कांदा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. महाराज टाकाऊ गोष्टीला संत मोठे पण देतात. आता कांदा म्हणजे कशी गोष्ट आहे तुम्हाला सांगू का? हो, एकदा कधी कधी सडक्याला बी किंमत येते महाराज. एकदा असं झालं की परदेशाला 113 रुपये किलोनं कांदा विकला पाठीमाग, आणि नसला विकला तरी कीर्तनात ऐकून घ्यायला काय हरकत आहे. 113 रुपये किलोनं परदेशामध्ये कांदा विकला, आणि परिणाम असा झाला की एका कृषी पंडित असलेल्या BSc MSc ऍग्री झालेल्या माणसानं विचार केला की जर 113 रुपये किलोनं जर दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा सुगंधित बनवला तर काय भाव विकल. मग त्यांनी ठरावच केला, 2 एकरचा प्लॉट कांद्यासाठी त्यांनी निर्माण केला. कांद्यासाठी उभी आडवी नांगरट करून घेतली. त्याला पूर्व मशागत म्हणून, कारण कांदा लावायचा म्हणल्यानंतर पूर्व मशागत म्हणून त्यांनी पहिल्यांदा जे खत घातलं ते कस्तुरीचं खत घातलं. कस्तुरी कळते का? सगळ्याला कळत नसन, फक्त महात्मा गांधीजीच्याच वाट्याला आली होती. आणि एखाद्या बाईचं नाव असलं तर कस्तुरी. आता ते जुन्या काळात असली तर कस्तुरी म्हणायचे. आता कस्तुरी वगैरे असं काही नाव ठेवीत नाहीत महाराज. आता जुन्या काळातले नाव वेगळे, आताची नाव वेगळे वेगळे येतात. हो, एका बाईनं तिच्या मुलीचं नाव फजितीच ठेवलं आणि गेली पंढरपूरला घेऊन ती. आणि योगायोगानं काय झालं, पाऊस आला आणि पावसामध्ये धावपळ जी झाली ती त्या बाईची ती मुलगी फजिती कुणीकडे गेली कळलंच नाही. आणि मग ती प्रत्येक दुकानदाराला म्हणायची माझी फजिती पाहिली का. दुकानदाराला विचारायची माझी फजिती पाहिली का. ते म्हणले अचानक पाऊस आल्यामुळं हे सगळं बाहेर ठेवलेलं मध्ये घेता घेता आमची फजिती काय आम्ही तुला सांगावा, तू आमची फजिती पाहिलीस का. हो, ते दुकानदार म्हणायचे आमची फजिती तू पाहिली का, आणि ती म्हणायची माझी फजिती पाहिली का. ते म्हणले तुझी फजिती पाहिला कोण रिकामा नाही. असे सुशिक्षित नाव आहेत महाराज. पूर्वीच्या सारखे येडे वागडे नाव नाहीत. आता पिंटू, चिंटू, आता गुंटू, पुन्हा अजून समजा माय असती सरस्वती, बाप असतो गणपती, आणि लेकराचं नाव असतं चिंटू. जणू इंग्लंडहून आणला, भारतात मिळालाच नाही, इंग्लंडहून आणला तिथून मागून असा चिंटू, पिंटू. काही काही तर तुट्टीच नाव ठेवतात महाराज. असे काही काही फार नाव, सुंदर नाव आहेत. ते अगदी म्हणजे त्याच्यात अभंगात घेण्यासारखी नाव आहेत महाराज सांगायचे असे. असो मग नाव भेटायला दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा जर सुगंधित बनवला तर काय होईल म्हणून MSc ऍग्री झालेला माणूस तो आणि बुद्धिमान. खरं शेतकऱ्याचं जीवन आणि MSc ऍग्री झालेल्याचं जीवन फार वेगळं वेगळं आहे महाराज. आपल्या बीड आकाशवाणी केंद्रावरती घोडे साहेब म्हणून होते, ते MSc ऍग्री झालेले होते, केंद्र निदेशक म्हणून आलेले. त्यांच्या बापाकडे 200 एकर जमीन होती. आणि मग हे MSc झाल्यामुळं, जास्त शी केलेले असल्यामुळं, शिकलेले हो, मला ते असं मला येत नाही म्हणून जास्त शी केलेले असं म्हणतो मी. तर ते मग त्यांनी ती शेती काबीज करून घेतली आणि त्यांनी नंतर कसायला जी सुरुवात केली तर त्या कसणीमध्ये 50 एकर जमीन गेलीच मला. त्याचा बाप म्हणला शहाणपणा शिकू नकोस, इतक्या लिटर मध्ये इतकं पाणी, तितक्या लिटर मध्ये इतकं पाणी, हे कंपोस्ट घालायचं, ते समजा नत्र स्फूर्त घालायचं, पालाश घालायचं, हे करता करता 50 एकर वडिलोपार्जित जमीन घालली. तू तिकडं जायचं आणि आकाशवाणीवर व्याख्यानं द्यायची, इकडं नाही यायचं. म्हणजे बापानं टेकून सुद्धा दिलं नाही, कारण प्रॅक्टिकल वेगळं असतं, थेरी वेगळं असतं, असं त्याचं शास्त्र आहे. म्हणून MSc ऍग्री झालेल्या माणसांनी महाराज 2 एकरचा प्लॉट आणि त्याच्यामध्ये कस्तुरीचं खत घातलं. कस्तुरी म्हणजे सोन्यापेक्षा जिचा भाव जास्त असतो
हरणाच्या नाभी कमलात ती कस्तुरी असते ना, अशी कस्तुरी त्याचं खत घातलं कांदा सुगंधित बनवण्यासाठी. कारण हे आकलीचा कांदा होता आणि त्याला कांदा सुगंधित बनवायचा होता, म्हणून त्यांनी बरोबर कस्तुरीचं खत घातलं. त्याच्यानंतर कांद्याचं रोप उपटायला ज्या महिला मंडळी पाठवल्या महाराज, त्या महिन्यापासून 2 वेळेस आंघोळ घातलेली असायची त्यांना. न जाणो त्यांच्या हाताची दुर्गंधी येऊन कांद्याला लागू नये म्हणून चार्ली सारख्या अत्तरानं फवारून काढलेल्या होत्या, सुगंधित बनवलेल्या. आणि मग त्या सुवासनीच्या हातानं महाराज कांदा उपटून आणला. आणि नंतर महाराज सरीला कांदा लावायच्या टाइमला 51 तोफाची सलामी दिली. जसं इथं तोफा वाजल्या की लोकाला कळलं मिरवणूक निघाली, तसं कांदा लावणाऱ्या माणसाच्या तोफा वाजले की सगळ्या परिसरामध्ये कळलं की माणसाचा हा BSc MSc ऍग्री झालेल्या माणसाचा कांदा लागला. आणि महाराज कांदा लावल्यानंतर त्याला पहिली पाण्याची पाळी दिली. ती पाण्याची पाळी देत असताना बी मोटारीच्या तिथं पाईपाला अत्तराचे फाई लावलेले होते आणि ते गुलाबी पाणी त्या कांद्याला जात होतं. मधून फवारणी करायची, ती बी पुन्हा महाराज मोठमोठ्याल्या परदेशाच्या चार्ली नावाच्या सुंदर तऱ्हेच्या अत्तराच्या फवारण्या मारायच्या. न जाणो अहंकाराचा वाला न लागू राजसा, म्हणून असा कांदा करपू नये म्हणून व्यवस्थिशीर त्यांनी व्यवस्था ठेवली. कापराच्या वड्याची दुसरी खताची डोस दिला. चौकोन गुलाबाचं आणि शेवंतीचं कुंपण तयार केलं. आणि एवढं तयार करून मी पुन्हा अजून 1 किलोमीटर पर्यंत सकाळी माणूसच जाऊ दिला नाही. सकाळी माणूस जाऊ दिला नाही, कळलं नसत तुम्हाला. खेड्यामध्ये सगळ्या जणांना मिळून सामुदायिक रित्या फुलवलेली बाग असे असते. तिकडं जाऊ दिला नाही माणूस, कारण दुर्गंधीचा वारा येऊ नये म्हणून व्यवस्था केली. आणि महाराज मग तो कांदा असा पोसला, मोठा कांदा झाला. आणि मग त्यांनी विचार केला, हा सुगंधित झालेला कांदा आपल्याला असा कापायचा नाही तर मुख्यमंत्र्याच्या हातानं कापायचा. आणि मुख्यमंत्र्याला निमंत्रण दिलं महाराज कांदा कापण्याचं. मुख्यमंत्र्यांनी बी निवडणुका जवळ असल्यामुळं त्यांनी विचारला कांदा का कापणं व्हायना, पण उद्घाटनाला चान्स मिळतोय म्हणून त्यांनी बी स्वीकारला महाराज निमंत्रण. आणि त्यांनी विचार केला की बरेच उद्घाटन केले पण कांदा कापायचं उद्घाटन केलं नाही. म्हणून मुख्यमंत्री आला. मग काय सडास मार्जन टाकून महाराज, ते बी सडास मार्जन म्हणजे सुगंधित द्रव्य टाकले. सगळीकडं फुलं, अगरबत्त्या, उदबत्त्या, पारबत्त्या सगळ्या त्या ठिकाणी उभ्या केल्या महाराज. अशी व्यवस्था केली. रंगमंच सजला. कांदा उपटून आणणाऱ्या माणसाला सुद्धा पोळ्याच्या बैलासारखा 8-8 दिवसापासून धुतलेला माणूस होता. त्यांनी कांदा उपटून आणला, टेबलावर ठेवल्यानंतर अत्तराच्या बाटलीमध्ये सुरी बुडवायची आणि नंतर कांदा कापायला ठेवायचा. अशी व्यवस्था केली. सगळ्या पेपरवाले तिथं हजर होते महाराज. तरुण भारत होता, मथारा भारत होता. रविवार, सोमवार, मंगळवार सगळे होते. सकाळ होता, दुपार होता, संध्याकाळ बी होता. झुंजार नेता होता, म्हातारा नेता होता, अजिंठा होता, कैलासचं लेणं, विरुळचं लेणं होतं, सगळे होते महाराज. तिथं सगळे सांज वार्ता होती, दुपार वार्ता होती, सगळे पेपरवाले हजर. ते बी काही असे करू असे करू वापर. कशामुळं असं वाकल्यावर फोटो जरा बरा निघतो का आणि पुन्हा ते त्या माणसाला काही ते प्रसन्न असलं तरी त्याला काही स्माईल द्या म्हणत नाहीत महाराज. इस्माईल आणि ते इस्माईल देत असं फोटो काढले. आणि फोटो काढायचे म्हणजे 51 नाही 101 तोफाची सलामी दिली. आणि महाराज मुख्यमंत्र्यांनी कांदा कापला. सगळ्या मीडियावाल्यांनी, सगळ्या पेपरवाल्यांना फ्रंट पेजला बातमी आली पाहिजे, आमच्या कृषी पंडिताचा कांदा सुगंधित झाला म्हणून ही बातमी येण्याकरता म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कांदा कापण्याकरता सुरी चालवल्या. बरोबर तोफा वाजल्या, पेपरला बातमी आली. पण तुम्हाला सांगतो जे व्हायचं ते झालं. डोळ्याला पाणी यायचं ते आलं आणि नाकामध्ये चुनचुन व्हायची ती झालीच.
कारण कांद्याचा स्वभाव असा आहे की कांदा महाराज, मला एक जणांना विचारलं की महाराज कांदा कापल्यावर डोळ्याला पाणी का येतं? आता म्हणलं हे काय महाराजाला प्रश्न विचारण्यासारखा नाही. दुसऱ्या डॉक्टरला कुणाला विचारावं, पण महाराजाला काय विचारावं? हो, म्हशीचं दुखायला लागलं पखालीला इंजेक्शन कुठं जमत असतं? विचारलं. मग मी सांगितलं कांद्याला मायबाप नसल्यामुळे त्याला कापल्यामुळं तो त्यालाच रडवितो ज्यांनी कापलं. पण डोळ्यात पाणी आलं, नाकात चुनचुन व्हायची ती झाली. विशिष्ट प्रकारचा वायू त्याच्यातून बाहेर पडल्यामुळं ही घटना घडते. जे व्हायचं ती झालं. का कांदा सुगंधित बनला नाही? त्याला अत्तराचे फाये लावले, त्याला तुम्हाला सांगतो कस्तुरी लावली, कापराच्या वड्याचं खत दिलं, त्याला केशराचं खत दिलं. केशर माहिती का? हो, केशर म्हणजे सगळ्या लोकांना माहित नाही, फक्त सकाळच्या प्रहरी जेवताना बायकोच्या डोक्यातला केशर कालवणामध्ये भाजीत निघाला म्हणजे त्यांनी समजून घ्यायचं केशरयुक्त भाजी आहे. मग एवढाच केशर माहिती महाराज सगळ्या जणाला. ते केशर हो काश्मीर मध्ये निर्माण होतो, त्या केशराचं खत घातलं पण कांदा सुगंधित बनला नाही. मग कांदा सुगंधित कुठं झाला? तर कांदा फक्त आरण गावामध्ये सुगंधित झाला. आणि त्या कांद्याला देव पण आलं आणि कांद्याला मोठे पण आलं आणि कांदा देवाच्या यादीमध्ये जाऊन बसला. असा कृषी पंडित आणि असा MSc ऍग्री झालेला शेतकरी म्हणजे सावता महाराज. म्हणून कांदा, मुळा, हो भाजी हे काही पदार्थ जमिनीतले आहेत महाराज. कांदा हा जमिनीतला आहे. हो, मूळ आहे, मूळ आहे. मुळायुक्त भाजी, मूळयुक्त भाजी, खोडयुक्त भाजी, हो पालेभाजी, फळभाजी. भाज्याचे जसे प्रकार पडले जातात ऐकणे काही. हो, मुळ्याचं म्हणजे खालच्या. हो, कांदा हा मूळ आहे, सोट मूळ आहे, त्याची भाजी केली जाते. हो, म्हणून ही मूळ भाजी आहे. त्याच्यानंतर मुळा ही मूळ भाजी आहे, मुळ्याची भाजी आहे. त्याच्यानंतर हो जेट म्हणून असतं, देठ म्हणून असतं, त्याच्या खोडाची भाजी केली जाते. आपल्याकडे नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. हो, त्या देठाची खोडाची भाजी केली जाते. त्याच्यानंतर पालेभाजी असते आणि काही फळभाजी असते आणि त्याच्यानंतर काही फुलभाजी असते. म्हणून चिंचाच्या तवराचा भाजी केली. हो, त्यानंतर हो हातग्याच्या फुलाची भाजी केली, शेवग्याच्या फुलाची भाजी केली. ही भाजी म्हणजे फुलभाजी आहे. आता त्याच्यात हे वेगळे वेगळे प्रकार आहेत. म्हणून हे सगळे वेगळे प्रकार, पण त्याच्यातला मूळ भाजी आणि मुळाची भाजी सज्जन माणसानं खाऊ नये, ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी. पण सावता महाराजानं त्याच्यातला पूर्णपणे निषिद्धपणा टाकून दिला आणि सावता महाराजानं कांद्याला देवत्व प्राप्त करून घेऊन देवाऱ्यावरती बसवलं. म्हणून क्रांतिकारी संत आहेत, क्रांतिकारी. म्हणून जे टाकाऊ दिलेलं आहे त्या टाकाऊला मोठे पण दिलं महाराज. आता एक एक गोष्ट काय सांगावी तुम्हाला महाराज, एक एक गोष्ट कितीतरी आहे. आता जाता जाता सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये हा मृदंग आहे, मृदंग. आता सगळ्याला माहित नाही, पण हा मृदंग जो आहे त्याला शाईपुडी आणि धूमपान कशाच आहे? हा, बोला भागवत महाराज बोला. कातड्याचं. असं जरा भस्कन बोला, तुम्ही घाबरू नका ना. असं काय घाबरायचं काय कारण नाही. पण मी एकटाच आहे, तुम्ही लग्न येतात. नागापूरची कंपनी बरीच आहे, मी एकटाच आहे, जरी हात गायचा प्रसंग आला तरी. आता ते धूमपान म्हणजे कातड्याचं आहे. आणि कातड्याचं म्हणजे कशाच्या कातड्याचं आहे माहिती मला नाही. कशाच आहे? बोकडाच्या कातड्याचं. 100% बोलले, बोकडाच्या कातड्याचं.
आता कळण्यासाठी सांगतो, पलीकडून धूमपान बोकडाच्या कातड्याचे, इकडून शाही पुडी बोकडाच्या कातड्याची. आणि बोकड म्हणजे सगळ्यात माजुरा प्राणी, जगातला सगळ्यात टाकाऊ. आणि तो फक्त पुण्यवान माणसाच्या तोंडात जातो, असा कोणाच्या बी तोंडात जात नाही. असा बोकड आहे ना, माजुरा प्राणी. मी जाता जाता सांगतो तुम्हाला महाराज, क्षमा मागून बोलतो, मी लहान माणूस आहे, तुमच्याजवळ एवढं आगावपणाचं बोलू नाही, पण तरी सुद्धा बोलतो. हो महाराज, हो, बोकडाचं मांस किती दूषित आहे हे जर सांगायचं ठरलं तर बोकड नावाचा प्राणी जर पाहिला तर त्याला जन्मल्या दुसऱ्या तासात आईन बहीण कळत नाही. मला माझं बोलणं चुकीचं आहे का? दुसऱ्या तासात, जन्मल्यानंतर दुसऱ्या तासात आईन बहीण कळत नाही. त्याचं कारण आहे, कारण त्या बोकडाचा स्वभाव आहे. म्हणून मी क्षमा मागून बोलतो. आज बोकडाचं मांस खाणाऱ्या माणसाला चुलती कळत नाही, भाऊजाई कळत नाही, चुलत बहीण कळत नाही, हो, नात कळत नाही, लेक कळत नाही, काहीच कळना गेलं का? त्याचं मूळ कारण आहे फक्त बोकडाचं मांस आहे महाराज. आता हे सगळ्याला झापणार नाही, कारण इथं आमची पार्टी जरा कमी म्हणून मी हो. आज माणसाच्या बुद्ध्या भ्रमिष्ट का झाल्या तर त्याचं कारण आहे फक्त मांसाहार आहे. हो, आणि जैसा घेते आहारू, जैसा घेते आहारू बुद्धी तैसा होय. हो, बुद्धी तैसा होय आकार. त्या पद्धतीने ज्ञानोबरायची ओवी महाराजी, माझ्या पदरची बोलत नाही. तुम्ही आहार जसा घेता तशी बुद्धी प्राप्त होते. तुम्ही जर चोरीच्या अन्नाचं खाल्लं तर तुम्हाला चोरीच करण्याची भावना होईल. म्हणून बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, आणि देखताची चिंदी मन धावे. म्हणून संगती सुद्धा सज्जनाची करावी, आणि सज्जनाच्या घरचं अन्न खावं. आग्रह केला तरी सुद्धा दुर्जनाच्या घरचं अन्न खाऊ नये असं शास्त्र आहे महाराज. म्हणून मला याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे, पण मी तेवढं बाकीचं बोलत नाही. तर ते बोकड आहे, बोकड. आणि त्या बोकडाचं मांस इतकं त्याची आहे की त्याला हो जन्मल्या कळत नाही. आणि याच्या पुढे जाऊन बोलतो महाराज, त्या बोकडाचं मांस हो पापी माणसाच्या तोंडात गेलं, रक्त पापी माणसाच्या तोंडात गेलं, आणि ते कातड शिल्लक राहिलं ते सावता महाराजाला शरण आलं. बोकडाचं कातड सावता महाराजाला शरण आलं आणि सांगितलं, महाराज माझा अंगीकार करताल का? सावता महाराज म्हणले, आमच्याकडे कुणी बी चालतं, या ना, काय हरकत नाही. हो, मांस खाण्याची हौस करी आणि जोरोनी वैरी ठेवी याला. महाराज हो, कमीत कमी मेलेले प्रेत तरी मसनवाट्यात जाते, पण ह्या मेलेल्या प्रेताकडे चालते बोलते मसनवाटी येते महाराज. हो, म्हणून ते बोकडाचं कात सावता महाराजाला शरण गेल्यानंतर त्यांनी धूमपान आणि शाही पुडी केली. आता ते बोकडाचं कातड किती मोठेपणाला प्राप्त झालं तर खोटं सांगत नाही, तुम्ही कधीतरी चपाती खाताल, पण ते रोज चपाती खाताल. गणेश महाराज दाखवा लोकांना, कणिक संपली काय? कणिक खात, ते बी पुन्हा बिनमिठाची कणिक खात का? ज्याला समाजाचं नीट करायचंय त्यांनी कुणाचं मीठ खायचं नाही महाराज, आणि मिंद्यात राहायचं नाही. म्हणून ते बोकडाचं कातड मीठ न खाता कणिक खात. तुम्ही तरी आलात, येताना चपात्या घेऊन आला नाही, पण त्याला सहन होत नाही महाराज. ते चपाती खात, भूक लागली तेवढंच वाजविणारे कणिक लावते, तेवढीच कणिक लावते. म्हणजे ते धूमपान कणिक लावल्यामुळं गोड बोलतं, आणि मग त्याच्यातून शब्द बाहेर पडतात. धिक्तान धिक्तान धिगेतान मृदंग मुखलेपेन करोति मधुर ध्वनी. धिक्तान धिक्तान म्हणजे तुझं जीवन ठीक असो, ठीक असो, ठीक असो असं ते सांगतो. हो, मृदंगातून बोल निघत असतात, बोल ते मृदंगाचे बोल. हो, ते सांगतात तुझं जीवन ठीक, तुझं जीवन ठीक.
तुझं जीवन ठीक, माणसासारखा वागत नाहीस, कुत्र्या मांजरासारखा वागतोस म्हणून तुझं जीवन ठीक, म्हणून ते धिकतान धिकतान धिगेतान. ऐक आता महादेव कीर्तन करतोय, गणेश वाजवतोय म्हणून आमच्या बापल्या कसा खेळ आहे. म्हणून ते मृदंगाचे बोल सांगते, मृदंग मुख लेपेन करोती मधुर ध्वनी. त्याच्या तोंडाला जर कणिक लावली तर महाराज ते एवढं गोड बोलतं. अहो, तोंडाला माणसाच्या खायला दिल्यानंतर का गोड बोलणार नाही. जे गोडा घोळणारी माणसं असते ते खावड माणसं असतात, खावड माणसं असते. एखादा मोठा माणूस घरी आल्यावर राम 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 या एवढं म्हणलं पुष्कळ झालं ना. पण काही महाराज एवढा गोंडा घोळते, एवढा का म्हणून हालायला, त्यांनी तुकडा टाकला म्हणून हलतो का काय, एवढा हलायचं काय कारण आहे. हो, हे असं हे लक्ष चांगलं नाही. म्हणून तुम्हाला चिंतन सांगतो, तोंडाला गोड असं खायला दिलं महाराज मृदंगाला, धूमपानाला. ही धूमपानाची अवस्था झाली. आणि पुढच्या बाजूनं हे काळ्या तोंडाचं आहे महाराज, लक्षपूर्वक ऐका, काळ्या तोंडाचं आहे. पण काळ्या तोंडाचं आहे, पण पावडर लावल्याशिवाय बाहेर निघत नाही महाराज. दाखवा महाराज पावडर लोकांना, डबी दाखवा. आहे का, तुम्ही पावडर लावून आला नाही, पण ते पावडर लावल्याशिवाय बाहेर निघत नाही. काळ्या तोंडाचं आहे, पण नटतं किती. म्हणून कीर्तनातच नटावं म्हणून माझ्या माता भगिनी आज नटल्या. खरं त्यांच्या नटण्याचं सार्थक आज झालं महाराज. हो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनानं नटावं. बीडकरांना आज नटायचं काम आहे की आज आमचं पारणं फिटलं. बिंदुसरा मातेच्या पात्रावरती जी ऐतिहासिक भौगोलिक नदी आहे अशा, हो महाराज, नदीच्या तीरावरती आणि पात्रावरती हो हे कार्यक्रम चालू आहे. हो, बीड जिल्हा आणि बीड शहर म्हणजे ऐतिहासिक नगरी आहे महाराज, ऐतिहासिक. इसवी सन पूर्व कालापासून 3000 वर्ष म्हणजे 5000 वर्षापासूनचा इतिहास बीडला आहे. एवढी मोठी ही ऐतिहासिक नगरी, पौराणिक नगरी. आणि या पौराणिक नगरीच्या सानिध्यामध्ये बिंदुसरा मातेच्या ठिकाणी, कारण वरच्या बाजूला गरुडाने आपल्या आईला मुक्त करण्यासाठी म्हणून अमृताचा कुंभ घेऊन जात असताना बिंदुसरा नदीचा उगम जिथं झाला तिथं त्याने अमृताचा कुंभ ठेवला आणि त्याच्यातून एक सुरा म्हणजे बिंदू बाहेर पडला आणि तिथून जी नदी वाहिली त्या बिंदूला बिंदुसरा असं नाव पडलं महाराज. म्हणून ही ऐतिहासिक नगरी आहे. ही आमची माता जी आहे ती ही बिंदुसरा माता पवित्र आहे. आणि पवित्र असलेली, आता बीडकरानं तिला घाण केलं एवढं सोडून द्या, परंतु ती पवित्र माता आहे. आणि या पवित्र मातेच्या तीरावरती श्री संत सावता महाराजाचं मंदिर म्हणजे पहिली गोष्ट तीर्थ आहे. दुसरी गोष्ट बीड क्षेत्र आहे. बीड क्षेत्र का आहे तर हजारो वर्षापूर्वी कंकालेश्वर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी, या ठिकाणी एका राजाला 1000 सोन्याच्या घागरी देण्याचं काम आमच्या कंकालेश्वर भगवंतानं केलेलं आहे. म्हणून पाण्याच्या ऐन मध्यभागी जगातलं एकमेव फक्त सुवर्ण मंदिर सोडलं तर बीडचं महाराज हे कंकालेश्वर मंदिर पाण्यामध्ये आहे. म्हणून जगातलं आश्चर्य आहे, जगातलं आश्चर्य आहे. आणि असं हे कंकालेश्वर मंदिर आहे. त्याच पद्धतीनं खंडेश्वरी सारखी देवी आहे. ही खंडेश्वरी सारखी देवी म्हणजे इसवी सन पूर्व कालामध्ये या ठिकाणी एका राजाचं राज्य होतं आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एक हरिपंडित नावाचे पंडित होऊन गेले आणि त्या हरिपंडितानं सहज योगायोगानं सांगितलं
की महाराज आज राजानं विचारलं कोणती तिथी आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी अमावास्या होती. आणि पंडिताचं त्या ठिकाणी महाराज आबरू सपाट्यावर मांडली गेली आणि बाकीचे लोक हसले. ज्यांना एवढी सुद्धा अक्कल नाही, अमावास्येला पौर्णिमा सांगायला लागले, एवढी घोड चुकन हे राजाचे पंडित आहेत, पुरोहित आहेत असं म्हणल्यानंतर अपमान झालेला पाहिला आणि त्या हरिपंडितानं दरबारात प्रतिज्ञा केली की मी आज अमावास्येची पौर्णिमा करून दाखवीन, तरच नावचा हरिपंडित, नाही तर हरिपंडित नाही, अशी प्रतिज्ञा केली. आणि पूर्व क्षितिजावरती माळावरती जाऊन खंडेश्वरीच्या सानिध्यामध्ये हरिपंडितानं तपश्चर्या मांडली आणि देवीला सांगितलं, आई या जर लेकराची तू इच्छा पूर्ण नाही केलीस तर हे मस्तक तुझ्या पुढं वाहीन. म्हणून अंबिका माता भगवतीच्या पुढं तपश्चर्या मांडली आणि त्याचा परिणाम रात्रीच्या टाइमला दिवस मावळल्या आपल्या खंडेश्वरी देवीनं हातातलं कंकण पूर्व क्षितिजावरती फेकलं आणि अमावास्येची पौर्णिमा करून बीडवासियांना दाखवली. अमावास्येची पौर्णिमा करणारी खंडेश्वरी, त्याच नंतर आमचं कंकालेश्वर भक्ताला पावन होणार, त्याच नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा आजोबाचा काल इथं गेलेला आहे. ज्ञानोबारायच्या आजोबाचा काल, कारण हे देवगिरीच्या कृष्णदेवराय रायांच्या पदरी सुभेदार असताना त्यांच्याकडं कारकुनीचं काम करीत होते आणि त्याचा परिणाम हे शहर म्हणजे विठ्ठलपंताला जन्म घालणारं शहर आहे. आणि त्या विठ्ठलपंताने पुढे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई वारकरी संप्रदायाचा प्रभाव बीड शहरापासून आहे. म्हणून वरच्या पुलाच्या अलीकडच्या बाजूला याच तीरावरती सावता महाराजाचं मंदिर आहे, त्याच तीरावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबाची महाराज समाधी आहे. म्हणून हे बीड शहर पुण्यनगरी आहे, पुण्यनगरी. आणि त्या पुण्यनगरीमध्ये पुन्हा पुण्य सलील अशा सावता महाराजांचा योग जीवनामध्ये आलेला आहे. इथालचे फार मोठमोठाले प्रसिद्ध पावलेले लोक आहेत महाराज. खूप मोठी यादी आहे, सगळी यादी सांगायची म्हणलं तर 4 वाजतील मला. म्हणून मी एवढी यादी सांगत नाही, पुण्य सलील असलेल्या. आणि आजही जाता जाता सांगतो, बीड शहराला माहित नाही पण बीड शहराच्या परिसरामध्ये आज बी महाराष्ट्रावरती कीर्तनकाराच्या यादीमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आणि बुद्धिमान कीर्तनकार बीड जिल्ह्यात होतात महाराज. कीर्तनकार साधू संत बीड जिल्ह्यात झालेले आहेत. सगळ्या साधू संतांचा या ठिकाणी प्रभाव आहे. शैव संप्रदायाचे संत महाराज मन्मथ स्वामी, बंकट स्वामी, ज्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली, असे मोठमोठाले संत या बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. गाणाराची परंपरा, वाजवणाराची परंपरा, कीर्तनकाराची परंपरा. खरं सांगतो तुम्हाला, बीड जिल्ह्याला पुण्य कशाचं असेल तर कीर्तनकार रोज कीर्तन करतात आणि त्यांच्या मुखातून जे विठ्ठल विठ्ठलचा ध्वनी निर्माण होतो ते नुसत्या एकट्या बीड जिल्ह्यात जेवढा निर्माण होतो ते पुण्य पूर्ण भारत देशाला तारणे इतकं पुण्य नुसत्या बीड जिल्ह्यात तयार होतं महाराज. म्हणून असा आमचा हा बीड जिल्हा आहे. आणि या बीड क्षेत्राच्या ठिकाणी सावता महाराजांचं आगमन आहे. हे पुन्हा दुधामध्ये साखर पडलेली आहे. म्हणून मी मृदंगाचं सांगत होतो, बोकडाच्या कातड्याला सुद्धा महाराज देवपण प्राप्त झालं. म्हणून आता त्या मृदंगाला जर लात लागली तर लोक पाय पडतात राजे, आणि तो मृदंग जर पावसामध्ये निघाला तर लोक छत्री धरतात. किती मोठी पण त्या मृदंगाला, बोकडाच्या कातड्याला वारकरी संप्रदायात आल्यावर मोठी पण मिळतं. म्हणून माणूस जर असेल तर त्याने वारकरी संप्रदायात यावं. आणि बोकड आल्यावर जर मोठा होतो तर माणसं का मोठी होणार नाही? एवढी गोष्ट. अहो लोक, मी आले लोक पाय पडायला लागले. माझी काही सगळ्या लोकांची ओळख नाही. पाय का पडायला लागले, कशा करता पाय पडायला लागले? मी कीर्तनाच्या व्यतिरिक्त काय धंदे करतो काहीच माहित नाही लोकांना, पण पटापट पाय पडले. कशा करता पाय पडले? डोक्याला फेटा आहे,
गळ्यात मोठी तुळशीची माळ आहे. कीर्तन जे आरती करतात ते कोण्या जातीचे हे पाहण्यापेक्षा फक्त कीर्तन करतात हेच पाहायचं आहे. म्हणून मृदंग बोकडाच्या कातड्याचा हे पाहायचं नाही. फक्त तो जर वाजायला लागला तर सगळ्या लोकांना नाचवायचं काम करतो महाराज. सगळ्याला नाचवतो एकदा. धिन धाग धाग महाराज ह्या मोलाचा आता त्या मेलेल्या मुडद्याच्या कातड्यानं तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या. मी म्हणलो का टाळ्या वाजवा? हा मृदंग वाजला की टाळ्या वाजविल्या आणि एका आजीला दम निघाला नाही. कमरेवर हात ठेवून नाचायला उभ्या राहिला. म्हातारपणामध्ये एवढा रंग त्या बोकडाच्या कातड्याने आणला. म्हणून महाराज असं आहे, मृदंग जर एवढा टाकावा असलेला मृदंग मोठेपणाला संतांच्या लाईनीत आल्यावर मोठेपणा प्राप्त होतो. तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही. आज परदेशामध्ये माझी कीर्तन आहेत आणि परदेशामध्ये लोक माझ्या पाय पडतात. अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड, जपान, जर्मनी, इंडोनेशिया, मॉरिशस परदेशामध्ये कीर्तन कशामुळे होतात तर फक्त एकच कृपा आहे आणि ती म्हणजे संत कृपा आहे. महाराज संताची कृपा आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरही कीर्तन होतात. एवढा शहाणा नाही मी, एवढा मोठा शिकलेला नाहीये, तरी सुद्धा हे मोठेपण का मिळतं तर अंगीकार ज्याचा केला महाराजांनी आणि निंदितेही तेने वंदे केली. म्हणून संताची कृपा आहे, सावता महाराजाची कृपा आहे. म्हणून बीडवासियाला माझी विनंती आहे की आता सावता महाराज आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत, त्या पाहुण्याची व्यवस्था नीटनेटकी ठेवली पाहिजे. म्हणून त्यांना नैवेद्य, स्नान, कपडे सगळ्या गोष्टीनं संपन्नतेनं ठेवायचं आणि सगळ्या गोष्टीनं त्यांनी आपापलं दान द्यायचं. आणि त्यातले त्यात आमचे योगेश भैया या ठिकाणी कीर्तनाला आले, त्यांनी बी फार मोठं योगदान या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे महाराज. आणि या फार मोठी देणगी त्यांनी दिलेली आहे आणि ते अजूनही याच्या पुढेही देणगी देणार आहेतच. आणि ते बी पुन्हा दुसरी गोष्ट, दोघ जण आलेत महाराज, काही संकोच राहू नये म्हणून घरच्या कार्यक्रमाला दोघही येत असतात ना. म्हणून त्यांना वाटलं एकट्याने येण्यापेक्षा कारण दोघांनी गेलेलं बरं शोभा आणि दोघा जणाला सारखी किंमत आहे. कारण एकाचे हृदय दोघही सारख्या ठिकाणी असल्यामुळं दोघालाही सारखं मोठेपण आहे. म्हणून दोघही आले आणि भावी पुढच्या वाटचालीमध्ये या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ते उभे राहतील, उभे राहिलेले आहेत. आणि नुसत्या एवढ्याच परिस्थितीनं नाही, राजकीय शक्तीनं पाठीमागे उभे राहून या जागेचं संरक्षण, या जागेला देणगी आणि या जागेचा विकास या सगळ्या गोष्टी करणं योगेश भैयाच्या हातात आहे. म्हणून त्यांना मी सर्व इथालच्या समाजाच्या वतीनं प्रार्थना करतो की योगेश भैया तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा, सावता महाराजाची सेवा करा. कारण योगेश भैयाला माहिती जरी नसलं तरी सुदुमरे नावाच्या गावामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये संताजी महाराज जगनाड्यांच्या दारामध्ये मानाचं कीर्तन असतं. महाराज माझं सुदुमऱ्यामध्ये जगनाडे महाराजांच्या दारामध्ये माझं मानाचं कीर्तन असतं आणि जगनाडे परिवारातला मी लाडका कीर्तनकार आहे. म्हणून त्याच्याकरता संताजी महाराजाची सेवा करतो, सावताजी महाराजाची सेवा करतो, सगळ्या साधू संतांची प्राणात प्राण असेपर्यंत सेवा करतो. आता 1 वाजलेले आहेत, 1 वाजून गेलेले. काही काही लोकांच्या चेहऱ्यावरती भुका लागलेल्याचा भास व्हायला लागलाय महाराज. काही काहीचे चेहरे सुकून गेलेत असे. महाराज तुमचं कधी आठवत आहे, मरण नाही कीर्तन, म्हणून त्याच्याकरता बिचारे वाट पाहते. म्हणून सावता महाराजाचं जीवन हे फार परिपूर्ण जीवन आहे. अपूर्ण जीवन आपलं असतं आणि पूर्ण जीवन संताचं असतं महाराज. म्हणून झालेली सेवा सावता महाराजांच्या चरणी समर्पित करतो
आणि उर्वरित कधी पुन्हा टाइम आला तर राहिलेलं अभंगाचं कांद्याचं कीर्तन पुन्हा करू. पण एवढं ध्यानात ठेवा की ह्या कांद्यानं कुठपर्यंत कांदा सांगितलेला एवढा ध्यानात ठेवायचा. आणि तिथून पुढचा कांदा आता मी नुसता कच्चा कांदा दिला, आता भाजून कांदा देणार आहे. आणि मग पुन्हा भजे तळून कांदा देणार आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांकडे देणार आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणणार आहे तर भजे खा त्वरित भावना. अशा पद्धतीनं भजे घालून मग कांदा करायचा आहे. अशा पद्धतीनं कांद्याचं जीवन आहे. म्हणून सगळ्या परिसरातल्या मंडळीला नतमस्तक होतो, नम्रतेची प्रार्थना करतो. आपल्या ठिकाणी आज या ठिकाणी प्रत्यक्ष सावता महाराजांचे वंशज रविदास महाराज किंवा रविकांत महाराज आलेले आहेत. महाराजांचं दर्शन घ्या आणि 23 तारखेच्या सावता महाराजांच्या पुण्यतिथीचं कीर्तन ज्यांचं ठेवलेलं आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्णजी महाराज रणदिवे बापू, त्यांना बापू असं म्हणतात. आणि असे बापू पाठव देऊन त्या दिवशी त्यांच्याकडे 2 कीर्तन आहेत. कारण कीर्तनकाराकडे खडे जास्त असतात महाराज, कारण बलूत बरंच असल्यामुळं खडे जास्त आहेत. आता मी रात्री एक खळं करून आलो. आता इथलं खळं झालं की वानूरला खड्याला जायचं. असे धावपळीचे ना. आता सावता महाराज नामदेव महाराजाचा हे म्हणजे आमचा सीझन आहे महाराज. आता कोणाचं सीझन ते सीझन, याचं नाही सीझन नाही सीझन. अशा पद्धतीनं सावता महाराजांच्या जीवनामध्ये अनन्य राहा. कारण मासा जसा पाण्याला अनन्य राहतो तसं सावता महाराजाला आता अनन्य राहा एवढी नम्रतेची प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. विठोबा विठोबा